नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, हे ब्लाऊजची डिझाईन आज मी तुमच्यासोबत अपलोड करणार आहे। तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 13.5 आणि 1 इंच प्लस मिळून घेतलेली आहे, म्हणजे 14.5 उंची घेतलेली आहे। तर बघा, याची फिटिंग आहे 9 वरती आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता। तर बघा, इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5। तर बघा, खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला मोंड्यामध्ये 1.5 इंच। तर बघा, गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता। 2.25 वर मार्किंग करून घ्यायची आहे आणि गळ्याची उंची घ्यायची आहे 8 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उंची कमी जास्त घेऊ शकता। तर बघा, इथं घ्यायचं आहे 2.5 आणि इथं घ्यायचं आहे बॉक्स तयार करून। तर बघा, गळ्याला आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता। तर बघा, इथं मी घेतलेला आहे गोल गळा। तर बघा, गोल गळा घेतल्याच्या नंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच। तर बघा, 2.5 इंच वरून आपल्याला इथं घ्यायचं आहे परत 2.5। तर बघा, खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा, तिरकी लाईन मारून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने आपण गळा घेतलेला आहे। तर बघा, खडूनी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडून असं उमटून घ्यायचं आहे इकडच्या साईडने। तर बघा, या पद्धतीने उमटून घेतल्याच्या नंतर याच्यावर या खडूची जी मार्किंग आहे ती आपल्याला डार्क करून घ्यायची आहे। तर बघा, डार्क करून घेतल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे अस्तरवरती मार्किंग करून घेतल्याच्या नंतर ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आपल्याला सुईचा ठेवून। तर बघा, त्याच्यावरती हे आथरून घ्यायचं आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायचे आहे। तर बघा, या पद्धतीने पिना पॅक करून घ्यायच्या म्हणजे कापड सळसळ आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे सरकू नाही म्हणून आपल्याला पिना लावून घ्यायची आहे। तर बघा, तशी खडूनी मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला टिप मारीत चालच आहे। तर बघा, इथं सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे, तिचा आपला कोना आहे तिथं आणि परत टिप मारीत चालायचं आहे। आणि इथं पण कोना आहे तिथं पण आपल्याला सुई अशी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे कोपरा एकदम व्यवस्थित येतो। तर बघा, या पद्धतीने इथं पण कोपरा आहे तिथं पण सुई ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारीत चालायचं आहे। तर बघा, पूर्ण गळ्याला आता आपण टिप मारून घेऊया। तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा। तर बघा, या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आता जे गळ्याला टिप मारलेली आहे थोडंसं कापड ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर जिथं टिप मारलेली आहे तिथं आपल्याला दमाने कट करून घ्यायचं आहे, तर जी टिप मारलेली आहे ती आपली कट झाली नाही पाहिजे। तर बघा, या पद्धतीने असं कट करून घ्यायचं आणि याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे, म्हणजे पलटायच्या वेळेस आपल्याला कापड खेचल्यावानी होत नाही। तर बघा, टिप छोटे छोटे कट मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित हे कापड सोयीचं करून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर जाईन आपला आतून आणि ब्लाऊज पीस असं सोयीचं कापड येईन वरून। तर बघा, जे कोपरे आहे ते आपल्याला पेनाने किंवा कोणत्या कशाच्या टोकाने आपल्याला हे व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहे। तर बघा, व्यवस्थित हे दोन्ही कोपरे आता आपल्याला हे पेनाच्या मदतीने काढून घ्यायचे आहे। तर बघा, व्यवस्थित दोन्ही कोपरे आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहे। तर बघा, व्यवस्थित आता हे कापड सिल्की आहे, तर व्यवस्थित आता आपण हे सेट करून घेऊया आणि याच्यावरती आता आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित काठोकाठ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित अशी टिप मारून घेऊया। तर बघा, याचा समोरचा भाग मी पहिलाच रेडी करून घेतलेला होता, तर पाठीमागचा भाग राहिलेला होता, तर हा पाठीमागचा भाग आज रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा, एकदम सुंदर असं बिना कॅनव्हास आपल्याला गळा तयार झालेला आहे। तुम्हाला कॅनव्हास टाकायचा असला तर तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता। तर बघा, व्यवस्थित आता ही गळ्याला आपली अशी काठोकाठ टिप मारून झालेली आहे। तर बघा, त्याच्यानंतर आता व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि या कापडावरती आपल्याला वरूनच टिप मारून घ्यायची आहे, कारण कापड सिल्की आहे त्याच्यामुळं त्याचं झोळ पण पडू शकतो, त्याच्यामुळं आपल्याला हाताने व्यवस्थित असं सेट करत चालायचं आहे आणि टिप मारत चालायचं आहे, कारण आपल्याला अस्तर लेवल पण कापड दिसत आहे टिप मारण्यासाठी। तर बघा, व्यवस्थित अशी आपल्याला हाताने सेट करीत चालायचं आहे आणि पूर्ण बाजूला टिप मारीत चालायचं आहे अस्तर लेवल। तर बघा, व्यवस्थित अशा टिप मारून झालेल्या आहे आणि उरलेलं ब्लाऊज पीसचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित आता हे आपण कट करून घेऊया। तर बघा, या पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे। तर बघा, व्यवस्थित कट करून झालेलं आहे, धागे वगैरे कट करून घेतलेले आहे। तर बघा, व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे। तर बघा, याच्यावरती आपल्याला परत एक अशी टिप मारून घ्यायची आहे, तर म्हणजे व्यवस्थित याची फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल। तर बघा, व्यवस्थित परत आपण परत एक गळ्याला टिप मारून घेतलेली आहे। तर बघा, व्यवस्थित टिप मारून झालेली आहे। तर बघा, या चॅनलवरती मी बोटनेक डिझाईन पण टाकलेली आहे, बोटनेक कटिंग पण टाकलेली आहे, 1 टक्स पण कटिंग टाकलेली आहे, 4 टक्स पण
ती पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत। तर बघा जे पाठीमागचे टक्स आहे ते टक्स पण आपल्याला शोल्डर लेवल असे 4.5 इंचाचे उभे मारून घ्यायचे आहे या पद्धतीने। तर बघा व्यवस्थित पाठीमागचे टक्स मारून झालेले आहे आणि हाताने फिनिशिंग द्यायची आहे। कमरेला आपल्याला 1.5 ते 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि या पद्धतीने अशी अर्धा इंच आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला सरळ अशी टिप मारून घ्यायची आहे। जे आपले टक्सचे पॉईंट आहे ते असे आपल्याला आतमध्ये असे मध्ये घालून असे टिप मारून घ्यायची आहे। तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आता हे अशी पट्टी ओपन करायची आहे आणि याच्यावरती आपल्याला दाब टिप द्यायची आहे। तर बघा दाब टिप देऊन घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे आहेत। आपल्याला अशी पूर्ण लेवल घ्यायची आहे या पद्धतीने आणि अर्धा इंच असं आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती टिप मारायची आहे। तर बघा व्यवस्थित आपली अशी कंबरपट्टी तयार झालेली आहे। तर बघा कंबरपट्टीची टिप मारून झाल्याच्या नंतर उरलेलं कापड व्यवस्थित आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे। तर बघा व्यवस्थित कट करून झालेलं आहे। तर बघा एकदम सुंदर असा आपला पाठीमागचा गळा रेडी झालेला आहे। तर बघा इथं घेतलेलं आहे ब्लाऊज पीसाचं कापड। तर बघा व्यवस्थित आता ही आपल्याला अशी याची पाइपिंग करून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित अशी ही याला टिप मारून घ्यायची आहे थोडीशी किंचित आणि याचीवाली आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर तो एकदम सिल्की कापड आहे त्याच्यामुळे ही थोडी जाड होणार आहे। तर बघा सुई धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यातून एक कापडाचा धागा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये धागा ओवून हे पॅक करून घ्यायचा आहे आणि सुई याच्यातून आतमध्ये घालून आपल्याला याची पाइपिंग सरळ करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर तुम्ही सुई मोठी पण घेऊ शकता। तर बघा व्यवस्थित आता हे आपल्याला धागा इकडच्या साईडने सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा तुम्ही याची नॉट पण याच पद्धतीने करू शकता। एकदम सुंदर अशी बारीक नॉट पण तयार होती या पद्धतीने केली तर। तर बघा व्यवस्थित आता आपण ही सुईची करून घेऊया। तर बघा व्यवस्थित आता ही आपण आपली पाइपिंग सुईची करून घेतलेली आहे या पद्धतीने। तर बघा अशी आपली नॉट तयार झालेली आहे। तर बघा याचा धागा हा कट करून घ्यायचा आहे आणि याला छोटासा आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे। तर बघा थोडंसं कापड उरलेलं आहे तर दोन्हीकडून दोन आपण हे लटकन करून घेऊया। तर बघा इथं चौकोनी कापड घ्यायचं आहे। तर बघा हे कापड एकदम सिल्की आहे आणि याचीवाली घडी पण व्यवस्थित जमत नाही। तर बघा या पद्धतीने असे लटकन बनवून घ्यायचे आहे छोटेसे। तर बघा दोन्हीकडचे पण लटकन असेच आपल्याला बनवून घ्यायचे आहे। तर बघा एका साईडचं झालेलं आहे आपण हे दुसरं पण बनवून घेऊया। तर बघा दोन्ही लटकन तयार झालेले आहे। मध्ये नॉट आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला ही इथं जोडून घ्यायची आहे या पद्धतीने। तर एक आपल्याला इथं पक्की टिप मारून घ्यायची आहे म्हणजे इथलं एकदम पॅक झाला पाहिजे। तर बघा इथं तुम्ही शोचं बटन पण करून लावू शकता किंवा इथं तुम्ही छोटासा बो करून पण लावू शकता। तर बघा इथं मी नॉट करून लावलेली आहे कारण कस्टमरला अशीच पाहिजे होती त्याच्यामुळे मी अशी नॉट करून लावलेली आहे। तर बघा व्यवस्थित इथं आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे पक्की आणि इथं आपलं असे लटकन तयार झालेलं आहे। आणि इथं आपल्याला 2.5 इंचावरती मी लटकन तयार करून घेतलेलं होतं ते पण लावून घेतलेलं आहे या पद्धतीने 2.5 इंचावरती। तर बघा तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।